राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। पुणे ते बंगळुरू असा वेगाचा, प्रगतीचा आणि स्वप्नांचा महामार्ग आता केवळ कागदावर नाही तर वास्तवाच्या दिशेने वेगाने धावू लागलाय। हा प्रस्तावित ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग म्हणजे फक्त रस्ता नाही, तो आहे काळाचा वेग पकडण्याचा एक धाडसी प्रयत्न। तो आहे गावागावांना शहरांच्या नकाशावर आणण्याचा एक सेतू। देशातील महत्त्वाकांक्षी 25 ग्रीनफील्ड महामार्गांच्या यादीत स्थान मिळवलेल्या या प्रकल्पाला आता केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरीची वाट पाहिली जाते आणि ही मंजुरी मिळाली की पश्चिम महाराष्ट्राच्या भूभागावर विकासाचं नवं पर्व सुरू होणार हे निश्चित। सांगली जिल्ह्याच्या वातीवरून धावणारा विकासाचा रथ। सांगली जिल्ह्यातील तब्बल 38 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे। खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, वेजेगाव, फेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, खोटी, बुद्रुक, खुर्द, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वजरचौंडे, मनेराजुरी आणि गव्हाण। तासगाव तालुक्यातील कचरेवाडी, नरसेवाडी, केंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, कवटेमंकाळ तालुक्यातील बोरगाव, मळणगाव, हरोली, देशेंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी, कोगनोळी आणि मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी, संतोषवाडी। ही केवळ गावांची यादी नाही, ही आहे हजारो शेतकऱ्यांच्या आशा, तरुणांच्या स्वप्नांची वाट आणि विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात। वेग, विकास आणि नव्या संधीचा महामार्ग। आज पुणे ते बंगळुरू प्रवास करायला 14 ते 15 तास लागतात, पण उद्या हा प्रवास फक्त 7 तासात पूर्ण होईल हे कल्पनाच किती रोमांचक आहे। हा महामार्ग केवळ अंतर कमी करणारा नाही, तो मनांमधील अंतरही कमी करेल, गाव आणि शहर यांच्यातील दरी भरून काढेल, औद्योगिक विकासाला चालना मिळेल, व्यापाराचे नवे दरवाजे उघडतील आणि रोजगाराच्या संधी गावागावात पोहोचतील। जुन्या महामार्गांची कोंडी, नव्या मार्गाची गरज। सध्याचा राष्ट्रीय महामार्ग 48 वाहतुकीच्या उछाखाली दबलाय। अतिक्रमण, अपघात आणि वाढती गर्दी यामुळे प्रवास म्हणजे एक त्रासदायक अनुभव झाला। याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या नव्या महामार्गाचा आढावा घेत त्याला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला। महाराष्ट्र ते कर्नाटक विकासाचा पूल हा महामार्ग पुणे, सातारा, सांगली पार करत पुढे बेळगावी, बागलकोट, गदग, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकुर मार्गे थेट बंगळुरू पर्यंत पोहोचणार आहे। हा फक्त महामार्ग नाही, तो आहे 2 राज्यांना, 2 संस्कृतींना आणि 2 अर्थव्यवस्थांना जोडणारा विकासाचा भव्य पूल। भूसंपादन, विकासाची किंमत। या प्रकल्पासाठी सुमारे 20,000 एकर जमिनीची गरज भासणार आहे। सुमारे 45 ते 50 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। ही प्रक्रिया जितकी महत्वाची आहे तितके संवेदनशील आहे, कारण या जमिनीत शेतकऱ्यांचं आयुष्य गुंतलेलं आहे, त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी आहे, आशा, अपेक्षा आणि नव्या युगाची सुरुवात। भारतमाला परियोजनेअंतर्गत उभा राहणारा हा सुमारे 700 किलोमीटर लांबीचा 6 ते 8 पदरी महामार्ग पश्चिम महाराष्ट्राच्या भवितव्याला एक नवी दिशा देणार आहे। आज हा प्रकल्प मंजुरीच्या उंबरठ्यावर उभा आहे। उद्या तो प्रत्यक्षात उतरला की गावागावातून धावणाऱ्या गाड्यांसोबत स्वप्नही वेगानं पुढे सरकतील। कदाचित तुमच्या गावातूनही हा महामार्ग जाणार असेल आणि तुमच्याच अंगणातून विकासाची नवी वाट उघडणार असेल। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।